सिटी न्यूज देख रहे तमाम दर्शकों का सिटी न्यूज के हिंदी न्यूज बुलेटिन में मैं अमोल खोड़े हार्दिक स्वागत करता हूं। सर्वप्रथम आप सभी को रक्षाबंधन इस त्यौहार की हार्दिक शुभकामनाएं। चलिए बढ़ते हैं न्यूज बुलेटिन की ओर। न्यूज बुलेटिन की शुरुआत करते हैं पथदर्शक सुविचार से। पथदर्शक सुविचार माला के बाद अब प्रस्तुत है खबरों की श्रृंखला। सर्वप्रथम बुलेटिन की सुर्खियां। तो ये थी आज के बुलेटिन की सुर्खियां। आप देखते हैं संपूर्ण समाचार विस्तार से। कहने को देश आजाद हुए 67 साल बीत चुके हैं। कहने को महिलाओं को समान हक प्राप्त है। इस पर भी जब अबलाओं को अगवा कर बेचने की घिनौनी बात सामने आती है तो जहन में विचार आता है, क्या आज की नारी हकीकत में सुरक्षित व स्वतंत्र है? अबला बिक्री के मामले का पर्दाफाश धारनी पुलिस द्वारा हाल ही में किया गया, जहां सगे बाप ने अपनी बेटी का सौदा किया। धारनी के एक आदिवासी युवती को स्वयं उसके सौतेले बाप ने मध्य प्रदेश के दलालों के हाथ रुपए 50,000 में बेचने की घटना प्रकाश में आई है। आरोपी सौतेले बाप का नाम राम प्रसाद आंबेकर है तथा खरीदार दलालों में महिला का नाम अर्चना असलम खान, कोमल धानेवार व पुरुष अनिल जगदीश मालवीय, जगदीश साहेबराव ये है। ये सभी मध्य प्रदेश के रहवासी है। धारनी पुलिस की सजगता से आरोपियों को अटक करते अगला इंटरोगेशन जारी है। महाभारत काल से ही महिलाओं की अवदशा पर किसी ने ठीक ही कहा है। औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया, जब जी चाहा नस्ला कुचला, जब जी चाहा धुतकार दिया। स्थानीय खापिरडे वाड़े से शेखर सुधाकरराव जोशी की स्प्लेंडर बाइक, जिसका क्रमांक है MH0406, ये काले रंग की बाइक रविवार को दिन दहाड़े एक अज्ञात चोर चुरा ले गया। कोतवाली पुलिस ने धारा 379 के तहत वाहन चोरी का अपराध दर्ज किया है। सिटी कोतवाली परिक्षेत्र के खापरडे वाड़े से शेखर सुधाकरराव जोशी की स्प्लेंडर बाइक रंग काला, क्रमांक AH0406 दिनांक 10 को सुबह 11 बजे के करीब अज्ञात व्यक्ति द्वारा चुराए जाने पर प्राप्त फरियाद अनुसार भादवी कलम 379 अनुसार गुन्हा सिटी कोतवाली पुलिस ने दाखिल किया है। संपूर्ण विश्व में प्रतिवर्ष मनाया जाने वाला तथागत भगवान सम्यक संबुद्ध के पारंपरिक वर्षावास निमित्त महानगर में बौद्ध भिक्षु संघ का भोजनदान व अष्ट पुरस्कार कार्यक्रम का आयोजन रविवार को संपन्न हुआ। भीम वाटिका धम्म भूमि बुद्ध विहार मालटेकड़ी के पास दिनांक 10 अगस्त को बौद्ध भिक्षु संघ का भोजनदान व अष्ट पुरस्कार कार्यक्रम का आयोजन किया गया। इस समारोह के अध्यक्ष एडवोकेट डॉक्टर PS खड़से, प्रमुख अतिथि माननीय आमदार राव साहेब शेखावत, मंजरी शेखावत, महापौर वंदनाताई कंगाले, माननीय किशोर भाऊ बोरकर आदि प्रमुख रूप से उपस्थित थे। आणि मी आपल्याला सगळ्यांना एक सांगू इच्छितो की माझ्या आई या राजकारणातून जवळपास 8 वर्ष त्यांचा संन्यास झाला होता। खासदार होत्या, मंत्री होत्या, त्यानंतर 8 वर्ष संन्यास होता। त्यानंतर पुनश्च त्या राजस्थानच्या राज्यपाल झाल्या आणि नंतर मग या देशाच्या राष्ट्रपती झाल्या। प्रथम महिला या देशातील। मला एवढंच सांगायचं आपल्याला हे कुठेतरी पुण्य संचय त्यांचा होता, त्यामुळे हे झालं। कारण एकदा 8 वर्षाचा जो कार्यकाळ होता त्यानंतर पुन्हा राजकारणात माणूस सक्रिय होत नाही। हा कुठेतरी संचय होता पुण्याचा, कामांचा, आणि त्याच्यामुळे त्यांना ही संधी मिळाली। मला देखील
आपण सगळ्यांनी बंधूंनी भगिनींनी ही संधी उपलब्ध करून दिली. मी मनपूर्वक शतशः सगळ्यांचा आभारी आहे. एवढ्या पुण्याच्या कार्यक्रमाला सगळेच उपस्थित आहेत. कॅप्टन शिरसाट साहेब आहेत, सगळेच उपस्थित इथे आहेत, बाबारावजी आहेत. हा माझा योग आहे असं मी समजतो आणि मी स्वतःला धन्य समजतो. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करत असताना हा प्रस्ताव माझ्याकडे आला आणि सगळे आमचे बौद्ध बांधव एक एक करून सगळे त्यांचे ग्रुप सगळे भेटले. बोरकरजींनी सगळ्यांना गुंफलं आणि सगळे जण आले. तो कार्यक्रम सुद्धा त्याच्यामध्ये गवई साहेबांनी पुतळा आणला, माझ्या आईंच्या हस्ते अनावरण झालं आणि नंतर 20 वर्षानंतर त्याचं सुशोभीकरण आता झालं. हाही कुठेतरी बाबासाहेबांचा मला आशीर्वाद आहे असं मी समजतो. नाही तर याच्या बरोबरच कोणीतरी सुशोभीकरण केलं असतं 17 लाख ते मोठी गोष्ट नाही. बाबासाहेबांकरता असो का सामाजिक न्याय भवनाचा निधी असो काही मोठी गोष्ट नाही. समाजकारण याच्यामध्ये निधी मोजला जात नसतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे. मला नावाचा उल्लेख करावा लागेल. सन्मान्य नामदार शिवाजीराव मोघे साहेबांनी जेव्हा आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो मंत्रालयात आणि त्यांना सांगितलं सामाजिक न्याय भवनासाठी साहेब निधी द्या, 11 कोटी रुपये पाहिजेत, त्यांनी ताबडतोब तिथल्या फायनान्स डिपार्टमेंटच्या लोकांना बोलवून त्याला मान्यता दिली. काम सुरू झालं आणि वास्तू उभा आहे, डोळ्यासमोर आहे. तो लोकांपर्यंत मानवतेचं काम करण्याचं माझं कार्य सुरू राहील. मी आमदार राहो का नाही राहो त्याच्याने काही फरक पडत नाही. पण मात्र एवढं नक्की आहे की अशाच पद्धतीची माझी वागणूक आणि सेवा सर्व धर्मियांच्या प्रती राहणार. त्याचं कारण मी एकच शिकलो आहे, सर्व धर्म समभाव. जो माणूस सगळ्या या हिंदुस्थानामध्ये जो सगळ्या धर्मांना घेऊन चालू शकतो तोच लोकांचा प्रतिनिधी होण्याच्या लायकीचा आहे आणि त्यालाच तो अधिकार आहे आणि ते कार्य मी करत राहणार. एवढं आपल्याला आज इथे या वर्षवासाच्या पुण्यदिनी मी वचन देतो. दर्शकों, रक्षाबंधन की रात यानी रविवार की रात, सुपर मून की रात। रक्षाबंधन के दिन शाम 5:54 को चंद्रमा अपनी विशिष्ट आभा में दिखाई दिया। यह नज़ारा सन 1974 से 1992 तथा 2011 में दिखाई पड़ा था, जिसे एक्सट्रीम सुपर मून की संज्ञा प्राप्त हुई थी। इस वर्ष सबसे बड़े, सुंदर, प्रकाशित पूर्णाकृति चंद्रमा को देखने का अवसर पृथ्वीवासियों को प्राप्त होगा। पृथ्वी की परिक्रमा करता चंद्र दिनांक 10 को पृथ्वी से निकट रहने पर इसकी चमक 12.41% रहेगी। शाम 5:44 पर चंद्र पृथ्वी से निकटतम दूरी पर आने से समुद्र में भरती तथा आकार नियमित से 14% अधिक रहेगा। बादलों का जमघट न रहने पर महानगरवासी रक्षाबंधन के पवित्र त्यौहार पर चंद्र दर्शन का दोहरा लाभ उठा पाएंगे। 3,56,896 किलोमीटर की दूरी का दिनांक 10 का चंद्र अपना सुंदर नज़ारा 22 मिनटों तक बिखरेगा।